नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 36 नंबरच्या सेशनचे सिम्युलेशन आणि गाइड ड्युटीवर सेल्फ कशी पूर्ण करायची ते समजून घेतोय। सर्वात प्रथम तुम्हाला सिम्युलेशनला जायचे, स्टार्ट बटनावर टॅप करायचे। या ठिकाणी पीडीएफ एक्सपोर्ट करून दाखवायची। फाईलला जायचे, तुम्हाला एक्सपोर्टला टॅप करायचे, क्रिएट पीडीएफ, पब्लिशला टॅप करायचे। पहिला प्रश्न 36 नंबरच्या सेशन मधला सॉल्व होईल। सेकंड क्वेश्चन कडे आपण जातोय। सेव्ह ॲजचा वापर करायचा आहे। फाईलला जायचे, तुम्हाला सेव्ह ॲजला टॅप करायचे, डेस्कटॉपला टॅप करायचे, फाईलला नाव द्यायचे आणि सेव्ह बटनावरती टॅप करायचे। फाईल सेव्ह ॲजचा हा प्रश्न आहे, तो आपल्याला अगदी व्यवस्थित सॉल्व करायचा आहे। सिम्युलेशन 2 प्रश्नाचं एंड एक्झाम बटनावरती टॅप करून आपण त्याला एंड करतोय। नेक्स्ट गाइड ड्युटीवर सेल्फला आपण जातोय, स्टार्ट बटनावरती टॅप करतोय। पहिला प्रश्न आहे, दिलेल्या प्रेझेंटेशन स्लाइड क्रमांक 2 मधील कॅटेगरी अ क्वेश्चन फॉलो टेक्स्ट सिलेक्ट करून त्याला बोल्ड करायचं आहे। 2 नंबरची स्लाइड सिलेक्ट करायची। या ठिकाणी कॅटेगरी 1 क्वेश्चन फॉलोला सिलेक्ट करायचं आणि ओनली त्याला बोल्ड करायचं आहे। बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचं आहे। नंबर 2, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड शो टॅबला जायचं आहे। स्टार्ट स्लाइड शो ग्रुप वापरून फ्रॉम बिगिनिंगचा वापर करायचा आहे। म्हणजे पहिले इथं तुम्हाला स्लाइड शोला जायचं आहे, दुसरं तुम्हाला फ्रॉम बिगिनिंगला टॅप करायचं आहे आणि सबमिट बटनावरती टॅप करायचं आहे। 3 नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय। दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड्स सिलेक्ट करायची, डिझाइन टॅबवर जायचे आणि थीम ग्रुपचा वापर करून दिलेले जे प्रेझेंटेशन आहे आपलं, त्या प्रेझेंटेशनला थीम अप्लाय करायची। कोणती थीम? मेश नावाची थीम तुम्हाला अप्लाय करायची। परत डिझाइनला जायचंय, तुम्हाला डिझाइनला गेल्याच्या नंतर परत त्या ठिकाणी थीमला यायचंय। या ठिकाणी जी मेश नावाची थीम्स आपल्याला दिसते त्याच्यावरती टॅप करायचंय। सेकंड लास्ट लाईन मध्ये सेकंड नंबरची जी थीम्स आहे ती आपल्याला या ठिकाणी वापरायची, त्यावरती टॅप करायचंय। नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचं। नंबर 4, फाईल एक्सपोर्ट करून तुम्हाला दाखवायची। फाईलला जायचंय आणि एक्सपोर्ट बटनावरती टॅप करायचं। म्हणजे फाईल एक्सपोर्ट, क्रिएट पीडीएफ एक्सपीएस आणि त्याला नाव टाकून पब्लिश करायचंय। कुठलंही नाव टाकलं तरी चालतंय आणि त्याला पब्लिश करायचंय। नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचंय। शेवटचा प्रश्न आहे, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनला ओपन करा, फाईल टॅबवर जा, न्यूचा वापर करा, ब्लँक प्रेझेंटेशन ओपन करा। ह्या ठिकाणी तुम्हाला पहिले पीपीटी शब्द टाईप करायचा आहे, पॉवर पॉइंटला ओपन करायचंय, ब्लँक प्रेझेंटेशनला टॅप करायचंय, डिझाइनला जायचंय आणि तुमच्या आवडीची कोणती तरी एक थीम्स घ्यायची या ठिकाणी आणि तुम्हाला सबमिट पर्यावरती टॅप करायचंय। अशा पद्धतीनं 36 नंबरचं सेशनचं गाइड ड्युटीवर सेल्फ आपण पूर्ण केलंय। परत पुन्हा भेटू आपण या ठिकाणी 37 नंबरच्या सेशनमध्ये। ओके, थँक्यू।